मंडळी कसे आहेत सगळे बरे आहेत का? इराण बहिरी टीम कुठं चालली बघा. या हातात हातात परात रान बहिरी अव काय चाललंय आता शंभू काय दाखवायचं ते काय माहिती. काय नियोजन काय आहे तुमचं असं हातात परात मला घेऊन? म्हणलं परत घेऊन या हा का ही बाटली घेऊन या आणि कपडा घेऊन या. हा आता कशाला सांगितलंय काय माहिती काय घेऊन या नियोजन म्हणलं बघूया आपण. कशाला या चालवलंय काय मंडळी माहिती नुसतं या म्हणलं. तेव्हा तिकडं दाय कुठं तेव्हा दरी खोऱ्यातून वाहे एक प्रकाश प्रकाश. आता तुम्हाला सांगून टाकतो हातासारखं. होय विषय काय माहित आहे का? होय हो. हा मला वाटतंय कुठे जेवा फिवा जायचं काय हिची भाकरी चिरगुट पार्टी आहे पार्टी. कशाची पार्टी आहे सांगा की. काय माहिती सांगा तरी तुम्हाला माहित नाही ना. नाही हो मला नुसतं घेऊन या सांगितलं पण कशाची मुर्गी पार्टी कोंबडा पार्टी. मी कुठं खातोय हा योगेश मला भाऊ नाही फसवलं तर काय खात. मग तुम्ही? हा पण योगेश भाऊ नाही हो असं फसवणार नाही तुम्हाला. पार्टी काय कोंबड्याची सोंबड्याची पाप नाही. लागेल तुम्हाला आव नाही हो तसं नाही काय. तसं मला पाप रद्द नका नाही व करणार. घालू आम्हाला भाऊ. हे का आमची पार्टी चालू आहे. आम्ही मवळं झाडायला लागलोय. मध खायचं आहे. आणि मधापेक्षा तुम्हाला सांगतो महत्वाचं काय पाहिजे माहिती आहे का? मॅन पाहिजे आम्हाला. मध मला द्या मॅन तुम्हाला द्या. चालतंय चालतंय. कसं कसं म्हणलं अजून एकदा म्हणा. मध आम्हाला द्या ह्या बाटलीत हा आणि मध हे काय मॅन तुम्हाला न्या. चालतंय. ही बाटलीभर मध मी घेतो त्यो आणि मॅन बी मीच घेतो. अहो, माझा दर्शल्या कसला मध मागतोय माहिती आहे का? अहो थोडं द्या की आम्हाला ते 20 एकात द्या पैसे देतो. मध होय नाही तसं मध सगळ्यांना खायचं घेऊ वाटून. एकात पैसे देतो की नाही? अहो तसं असतंय पैसे असते ते मधाला. जाणणार आपण. जाणणार मी हा जाणणार येऊ मामा. जाणणार मी तर बसतो भाऊ मासे खावतो. चावू द्या भाऊ एवढं काय त्याचा विचार करायचा. मला का चावली तर माशी हॉटेल माशी का बसला भाऊ? ए काय करताय तिथं? बसलोय खाली. आणि डबा कुठं आहे? ते कोण आहे डबा नाही पारा हा हा बाटली म्हणायचं तू. हा नाही सगळ्यांना बघावं लागतंय हुडकावं लागतंय कुठं आहे कुठं नाही. ती शोध लावा आणि गहुलं की भेटलं जाईल. हाय दाजी. हा ते रागेट झालं हो आता. ते मग त्या शेजारचं झाडलंय ना. हा असं आहे. हा कसं आहे दोन मोहळ एक शेजारी असली ना त्यातलं एक झालं की एक लय हुशार होतं म्हणजे रागीट होतं. माशा आक्रमक होत्या त्यात चावायला बघतात. तर मोहळ कसं झाडते ती आपण बघणार आहे. योगेश भाऊ काय करताय तिथं बसून खाली? लांडग्याला भेटताय काय? काय उपयोग आहे मग सगळ्यांना मिळून हुडकावं लागतंय. हा तुम्ही तिकडून ओळखते आहे का योगेश भाऊ? आपल्याला मोहळ सापडलं पाहिजे म्हणजे सापडलं पाहिजे. काय काय उपयोग नाही नाही तर एवढं मंडळीला मला मोहळ कसं झाडायचं ते दाखवायचं. आणि जर नाही भेटलं तर मग अवघड होईल का ना मंडळी. आहे का नाही काय उपयोग आहे का त्याला? आगी मोहळ हुडकू नका बरं का. तेव्हा योगेश भाऊ टकर कशी परत घेतली. हा मोहळ हुडकायला लागले. अय मोहळ हुडकी मोहळ हुडकी. बघूया मी पण बघतोय. मगाशी सकाळ सकाळी एक मोहळ झालं होतं बरं का. जवळजवळ एक पावशेरच्या आसपास मध पडला होता त्या मोहळाचा. सकाळ सकाळ कार्यक्रमाला आलो आज इकडं वापळ्याला. तेव्हा इथं त्या चढाला तिथं कार्यक्रम आहे. आणि एन्जॉय म्हणून कसं आहे माहिती आहे का? माणसाला लहानपण आठवण जर राहिलं ना खरंच काय निरळच असते. लहानपण म्हणजे काय सांगू शकत नाही शब्दात. आता योगेश भाऊ म्हणत होतं झोपा जरा गडीवर पडा आमचं करा. आता झोपणं
फिरतो करतो आपण ऐश करतो ह्या तर गोष्टी नेहमी करतोच. पण ज्या गोष्टी आपण लहानपणी करत होतो त्या गोष्टीला फोकस करणं किती गरजेचं आहे. म्हणजे कसं वाटतंय ते कोणाकोणाला व्हिडिओ बघून लहानपणाची आठवण आली त्यांनी कमेंट करा. लहानपणी मी सुद्धा लय मोहळं हुडकत होतो बरं का. म्हणजे मोहळं लय झाडलेत मी सुद्धा. आता हुडकतोय मोहळं आम्ही. का तर सकाळी एक मोहळा होता जवळच ते झाडल्यामुळं चटक लागले आणि म्हणलं दुपारी आपण मोहळा झाडू आणि व्हिडिओ बनवू असं नियोजन झालं. तर बघूया झाडाला कुठल्या मोहळ दिसतंय का. ह्या वारोळातला ना. हे काय वारोळात लय मोठा साप होता म्हणा. आता सगळ्यात गेला. नाही नाही केवढा होता साप त्यो. हा. हे मोहळ झाडे हे का हातात चेपले घेऊन आले ते. हे धरगून पडल मोहळ झाडा. वर फाट्याला हलवू नका. कुठं आहे वर? दोन आहे ती मोठी मोठी. हा वा 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 छान. मासे बघा कसं अडकून. हा तर मंडळी हे बघा इथं पॉइंट आपल्याला सापडलेला आहे मोहळाचा. आणि लय मोठा मोहळा आहे पण बारकन. हे बघा दिसलं का. हाय खिशात अडकिता. आणि इकडे एक हे बघा इथं अशी दोन मोहळं सापडलेली आहेत आपल्याला. तर बघूया आपण आता मोहळं झाडाची टेक्निक कशी आहे. बघा इथं धूर केलाय. अडकीत दिला तुमच्या वर चढावं लागेल त्याच्या फाट्यावर. हा आधी धूर केलाय बघा. हो तिथं आहे मोहळ. उठले का माशा. बघा मंडळी आता ही केसराचा धूर केलाय. केसराच्या धुराने मासे उठवायला चालू आहे. बारकाच फाटा आहे बघा दाजी. काय फाटा बारका. एकदा बहिर झाले काय नाही. दूर करा. शिरली आहे. मग आहे बरं थोडा फाटा मोठा नाहीये. काय नाही करत आम्हाला. मासे उठले ते बरं सगळ्या. मग मंडळी मोहळ झालेला आहे आपण. हे का कसं आहे मोहळ. मुळ खाली पडलंय. कसं वाटलं मामा नवीन आहे राव. या मठ खायला. आता मंडळी हो का ही बघा मत कसा झालाय बघा. कस काय वाटलं मोहळाचं बी आंब्याचं झाडलं मोहळ. हे बघा खतरनाक आहे का नाही. फट काढू कडे सकाळचं लय मोठा होता पण हा. सकाळचं मोठा. ते कधी बेकडे वाहले. ते बघा ये गो मामा. ए गो मामा हाय. काय बेचे माशाला. हे माशाला कोण बेत.
पाक 100 फुटाच्या अंतरावर गेले ती पळून माशाला. अहो दा असले बारकेपणी झाले ते मवळ असले आम्ही. चला पुढे बघू नेक्स्ट. कसं वाटतंय बेत. नेक्स्ट बघू. योगेश भाऊला म्हणलं मवळ हुडकून द्या ते तो तिथं बसले या आंब्याखाली. मैदाळ भेट आहे मध्य माशांना. एकटा जीव आहे काय आम्हाला काय 5-5 आहे काय. बर नंतर मंडळी तो का तिकडं गणू आणि योगेश भाऊने एक मोहोळ शोधून काढले. लावलाय ना मेळ केवढं. हे का हे का इथं एक मोहोळ आहे सीताफळीला. इथं मोठा आहे बघा मोहोळ दाजी बरं का. मध बी भरपूर आहे चांगला अर्धा लिटर जास्त. हा ही लावून घ्या ही शॉर्ट आहे. काय म्हणलं योगेश भाऊला बाधा इथं योगेश भाऊला बाधा. कुठं पळायला लागलाय चला मग चला कुठं पळायला लागलाय त्यो कुठं पळायला लागलाय कुठं पळायला लागलाय त्यो त्यो बघितल्यावरच म्हणलं होतं ते चावतंय म्हणून. आता बघा आता दाजीनं केसर पेटवाय सुरुवात केलेली आहे. केसराला जपून ना दाजी खाली पुढे देऊ नका तळ पेटल नाही तर इस्ता जायचं नाही. काढ इजवा खाली. हे बघा असं केसर पेटवायचं दूर करायचं. इथं सीताफळाच्या बुडात बसले मोहळ मोठं. गेला की दूर. वार आहे जरा. आता अडकली ओढावी लागल सरळ तिला. निघली आहे तीच आहे कटकी. हे वा बघा इकडं. हा मोहोळ क्रमांक 2 मोहोळ झाली 2. ठेवा साठली संकट आहे आमच्या. मॅन म्हणजे मॅनच झालं पाहिजे आता. ते रानबैरी तेव्हा हाय का हाय का या या आपण एवढी मोहळ झालेली आहे त्याला. ह्यांनी झाले ते 2 कसं वाटतंय मस्त आहे का नाही. श्यामदाजीने झाली ती मी आपला कॉपरेट कॅमेरा धरून होतो मी त्यांच्या सोबत. तरी सकाळचं लई मोठं होती बारकं. सकाळची मोठं होतं त्यामुळे तर नाद लागला. दर्शनला माझ्या सांगितलं की दर्शन म्हणला मला मदत आणा दानिक. कसं करत असते निसर्गाची करणी नारळात पाणी. निसर्गाची करणी पोळीत मध असं आहे. माशाची करणी पोळीत मध आहे. कष्ट आहे निसर्गाला नाही सुधन पोळीत मध. हा ही भानगडी आहे त्या आहे का नाही. खायला पण माझं मंडळी मोहोळ झाडाची पद्धत कशी वाटली नक्की सांगा. आणि आमची खेड्यातली पद्धत बघा. शेरगावात असली बघा ओरिजिनल मध असतो. ती गुराळातला पाक मिसळून ओरिजिनल मध रस्त्याच्या कडेला मिळते ती बरं का. ते काढायचे अंडे आहे त्याची. हलवू नको रस्त्याच्या कडेला पडन खाली. एवढी मोहळवाडी बसते ती ना. असं ठेव सावास उताना ठेव राहू द्या काय नाही त्याला. मोहळवाडी एवढी बसते ती मोहळवाडी तसले लोक मोहळवाली. तर आगी मोहळ झालेलं त्याचं असलं पोळ वरण रिपलेलं आतमध्ये काय केलेलं तर पाकच वाचला. आणि मध घ्या दिशी मध घ्या. हा लिंबाच्या फाट्याला कुठं बसतोय लिंबाच्या फाट्याला लावलेलं पोळ प्रत्येक हा. आणि आयुर्वेदिक त्याची हुमा नाही तुम्हाला माहिती आहे काय आल्या म्हशी
डोंगरापाशी दूध घ्या काढून आणि म्हशी द्या सोडून. हो गोय म्हणजे ह्या म्हशीचं दूध काढून घ्यायचं हा, आणि म्हशी सोडून द्यायचं. सोडून द्यायच्या. बघ असं होम ना म्हणायची बघा पहिली. आलेल्या आलेल्या म्हशी डोंगरापाशी डोंगरापाशी दूध घ्या काढून म्हशी म्हशी द्या. द्या सोडून. वा. त्या दिवशी आम्हाला तेच घातलं होतं. तर मंडळी आता योगेश भाऊ झाले तर नाराज. नाराज झालं का तर मत का दिलं. ती म्हणत होता, मला मध्य काढून यातला गणू. आणि काय विचारते ते ह्याच्यात किती कडे असते ते सांगा ते. आता ह्यातल्या माश्या कशा मला काय तुम्ही सांगा, कसा बालिशपणाच आहे का नाही कळत. तुम्ही दोघांनी काढता येईल. भाऊ काय करू, तुम्हाला देऊ मधाचा टिपका एक तरी. ए दी ड्रॉप द्या होईसा खातो. घ्या. हा मी दिलेलं करतो, तुम्ही खाल्लेलं करायचा. हा घ्या. हा हात त्याला लाव चालतो तोंड. लावू दे की मग काय होते. चला दाजी कुठे गेला. त्या वरती एक आहे बरं का, पण जरा शेंट्यात आहे, जरा मोठा मावळा आहे. बघा इथे काय लंगी दिसते बघा दाजी. त्याला नाही अवकायले. ही मोहळली बाहेर आहे बरं. ही लिंबाचं झाड. हा त्याला लिंबा एवढा मदत. हा हा ही बी लिंबाच्या पाट्याला आहे. त्याला आहे बघा कांदा. हा ती मोठा आहे कांदा. काय अशी राव द्या राव, लय अडचणीत आहे ती. अहो लय अडचणीत आहेत. हात कसा घालणार आहे तुम्ही तिथे, जाणार कुठं नाही तिथं. किती रिस्की काम घेतलंय दाजीने बघा. हा याला इथं राव दाजी.